सो हे गाईज आम्ही आहे स्टारबक्समध्ये आणि इथे आम्हाला वुमेन्ससाठी बसवलेलं आहे विथ ऐश्वर्या अँड मी दिसते का बघ मी दिसते ना हो दिसते. आणि ह्या सो हाय, माझं नाव ऋतुजा. मी स्टारबक्समध्ये गेल्या डिसेंबर 2023 पासून काम करते. आणि स्टारबक्सला एक आपण स्टारबक्स सांगितलं लाईक कॉफीच आठवते आपल्याला. सो बेसिक कॉफी स्टारबक्सची बेसिक आहे. सो मला तुमच्याबद्दल सांगू शकतो. तुमचं नाव? ऐश्वर्या. ओके. आणि तुम्ही लॉ करता? येस. हो. तुमचं नाव? आकांक्षा. आकांक्षा. तुम्ही पण? हो, लॉ करतो. आता कॉफी तुम्ही याच्या आधी ब्लॅक कॉफी कधी टेस्ट केली का हे विचारतो. म्हणजे स्टारबक्सची नाही केलेली पण तशी केली आम्ही. नॉर्मली कॉफी होममेड कॉफी. हो. म्हणजे नॉर्मली तुम्हाला कॉफी माहिती ब्लॅक कॉफी स्पेसिफिक ब्लॅक कॉफी. हो, स्पेसिफिक ब्लॅक कॉफी पण केली. म्हणजे ब्लॅक कॉफीची टेस्ट कशी असते? एकदम घाण. ब्लॅक कॉफीची टेस्ट कशी असते? एकदम घाण. म्हणजे नाहीच आवडत कोणाला ज्यांना. हो एकदम हो हां, पण जसं आपण कंटिन्युअसली कॉफी पीत हो. जातो नॉर्मली पितात. तुम्ही बघित असेल की खूप सारे लोक अशा सवय पडून जाते अमेरिकानो मॅक्झिमम तसं जसं तुम्ही कॉफी पीत जाता तसं तुमची पॅलेट डेव्हलप होते आणि मग तुम्हाला कसे फ्लेवर्स नसून पाहिजे. कॉफी हे नाव खूप छोटे आहे आपल्यासाठी. कॉफी म्हणजे फक्त बस कॉफी फक्त एवढ्यासाठी मर्यादित नाही. कॉफीची जर हिस्ट्री आपण बघायला गेलो तर खूप मोठी हिस्ट्री आहे. आणि आज जी कॉफी मी तुमच्यासोबत टेस्ट करते ती स्पेसिफिक सुमात्रा आहे. सुमात्रा ही कॉफी इथिओपियामध्ये बनलेली आहे. एशिया पॅसिफिकमध्ये म्हणजे आशिया खंड आहे ना, आशिया खंडामध्येच बनलेली. आणि ही कॉफी एक ह्युमन कल्चर दर्शवते. हाय, ही युवराज. मी गेली 1.5 वर्ष स्टारबक्समध्ये आता बरेच म्हणून जॉब करतो. आता मी प्रमोट झालं मॅनेजर म्हणून इकडे. सो 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर सुमात्रा ही जी कॉफी आहे ही कॉफी आपल्याकडे परसबागा असतात माहीत आहे. तर परसबागांमध्येच ही कॉफी ग्रो केली जाते. बेसिकली लेडीजच ग्रो करतात. आता आपण आपल्या कॉफी टेस्टिंगकडे वळू. हा जो सेटअप आहे याला पोरवरचा सेटअप बोलतात. हा पोरवरचा कोन आहे. तुम्ही बघू शकता याला मधोमध छिद्र आहे. तर ही कॉफी बेसिक एक ग्रॅव्हिटी बेस्ड मेथड आहे. त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो कॉफी ब्रू करताना. आपण कॉफी डायरेक्टली ब्रू करतो. तुमच्या बरोबर तुम्हाला करायची तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही मी करते. शकता. याला फिल्टर पेपर बोलतात. हा पेपर साईडने फोल्ड करून घ्यायचा. फोल्ड करून घेण्याचं रिझन पण हेच आहे की जर तुम्ही पेपर फोल्ड करून घेतला किंवा जर इथे कुठे जर तो कट वगैरे झालेला असेल तर तुमच्या कॉफीचे जे पार्टिकल्स आहेत ते कॉफीच्या कपमध्ये येणार नाही. हा असा ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर हे पाणी आईसचा टॉलपर्यंतचं पाणी मी गरम पाणी घेतलं आहे. त्याने काय होणार कॉफीचा जो हा जो कोन आहे तो पण प्रीहीट होईल आणि फिल्टर पेपर आहे तो पण वेट होऊन जाईल जेणेकरून आपली कॉफी एक चांगल्या प्रकारामध्ये जॉब करणं परवडलं. आता ही कॉफी आहे ना 35 to 40 सेकंड्स मोठं कॉफीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतं. म्हणून मी एक फाईन ग्राइंड कॉफी ग्राइंड करून घेते. तुम्ही कॉफी स्मेल पण आता शॉर्टपर्यंत हॉटचं वॉटर घ्यायचं आणि हळूहळू कॉफीमध्ये पाणी पोर करायचं. पेन्सिल लाईनमध्ये पाणी वॉटर स्टेडीनेस बघा कंपल्सरी याच ह्याच्या मोशनमध्ये आणि क्लॉकवाईज मोशनमध्ये कॉफी ब्रू करायची. कॉफी ब्रू करताना याच्यामध्ये ना छोटे छोटे बबल्स तयार होतात. बबल्स तयार झाले छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात झाली आहे. कॉफी कार्बन डायऑक्साईड रिलीज करत असते जेव्हा बबल्स तयार होतात. कॉफी पूर्णपणे वेट झाली की स्टारबक्समध्ये जी कॉफी यूज होते ती 3% अराबिका कॉफी असते आणि प्रत्येक कप हा हाताने बनवलेला असतो. तुम्हाला जसं दिसलं याच्यामध्ये की वर क्रेमा आहे त्याच प्रकारचे हार्ट बॉडी आणि क्रेमा असतो कॉफीला पूर्णपणे. खालचा बेस असतो एकदम ब्लॅक कलरचा असतो डार्क त्याला हार्ट बोलतात. मध्ये मिडियम ब्राऊन कलरची बॉडी असते
झाले. माऊथमध्ये कुठं जाणवते की टिप ऑफ द टंग आणि वरच्या साईडला. ही कॉफी फुल बॉडीड कॉफी आहे. ही कॉफीची रोस्टिंग प्रोफाईल जी आहे ती डार्क रोस्ट आहे आणि डार्क रोस्ट कॉफी असल्यामुळे ही कॉफी जास्त बिटर लागते. तसंच जसं जसं कॉफीमध्ये रोस्टिंग प्रोफाईल वाढत जातं तसं तसं कॉफीमध्ये कॅफिन पण कमी कमी होतं. ही एक लो ॲसिडिटी आणि लाईक एकदम कमी कॅफिनवाली कॉफी. डिटॉक्स वगैरे होते त्यांचं बेनिफिट काय आहे? म्हणजे डिटॉक्स वगैरे होतात, डिटॉक्स वगैरे होतात नाही नाही ही कॉफी असं नाही पण कॉफीमध्ये बेसिकली कॉफी पिण्याचं लाईक चहा पितो एनर्जी येते. सेम त्याच पद्धतीमध्ये कॉफीने पण एनर्जीच येते. पण चहापेक्षा कॉफी ही खूप कमी पटीनं हानिकारक आहे शरीरासाठी. म्हणजे नॉर्मली आपण चहा पितो. स्टारबक्सची जी कॉफी आहे याच्यामध्ये एकदम कमी प्रकारे सगळ्यात कमी कॅफे असते. स्टारबक्सची जी कॉफी आहे ही एकतर टॉप 3% अराबिका असते, ज्याच्यामुळे रोबस्टा आणि अराबिका ह्या दोन स्पेसिस आहेत कॉफीच्या. रोबस्टामध्ये हाय कॅफिन असतं, अराबिकामध्ये कमी. अराबिकामध्ये पण जी टॉपच्या अराबिका असतात त्याच्यामध्ये सगळ्यात कमी कॅफिन येतं आणि स्टारबक्समध्ये फक्त टॉप 3% अराबिका यूज केली जाते. ही जी सिंगल बी आहे ती आपल्यापर्यंत आपल्या रोस्टिंगपर्यंत येण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 वेळा ती टेस्ट घेऊन आपल्याकडे. त्याच्यामध्ये कॅफिन लेवल, तुमचं रोस्टिंग प्रोफाईल बरोबर आहे का, तुमचे फ्लेवर नोट्स कसे, तुमची बॉडी कशी, प्रत्येक गोष्ट टेस्ट होती. जवळजवळ 15 ते 20 वेळा टेस्ट होते. त्याच्यानंतर आपल्याला त्या कॉफीचा एक कप मिळतो. आणि ही जी कॉफी ग्रो झालेली आहे ही 5 ते 6 वर्ष आधी ग्रो झालेली असते आणि रोस्टिंग प्रोफाईल म्हणजे रोस्ट केल्याच्यानंतर ती 8 ते 9 महिने आपण यूज करू. कॉफी महाग असल्याचं रिझल्ट हेच आहे. अराबिका कॉफी येण्यासाठी जवळजवळ 800 ते 900 मीटर्स समुद्राचं प्रदर्शन 800 ते 900 मीटर्स अंतर लागतं नॉर्मल ग्रो बेरीज आपल्याला कलेक्ट करायला. तुम्ही दुसरीकडे कधी कुठे जर कॉफीच्या बीन्स घेतल्या असतील आणि टेस्ट केल्या असतील तर तुम्ही फोडून आहे ना स्टारबक्सच्या बीन्स बघू शकता. पूर्णपणे भरलेल्या असतात आतमध्ये. ही वुमन्स डे स्पेशल हीच कॉफी आहे. रिझन ह्या कॉफीमध्ये मेलचा कुठेच पार्ट नाही. ना ग्रोविंगमध्ये ना हार्वेस्टिंगमध्ये ना रोस्टिंगमध्ये कुठेच. सगळीकडे लेडीजनेच ही कॉफी बनवली म्हणून ह्या कॉफी खूप महत्त्वाची आहे लेडीज वुमन्स डेसाठी. सो थँक्यू सो मच. आणि तुम्ही परत तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत परवा उद्या आमच्याकडे याल.